नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवलेले आहेत उकडीचे मोदक। तुम्ही बघू शकता कसले भारी झालेत मोदक आणि तुम्ही पण सेम टू सेम असेच बनवणार, ते पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये, कारण माझा पण हा फर्स्ट अटेम्प्ट होता मोदक बनवायचा। आणि तुम्ही बघू शकता कसले भारी झालेत मोदक। तर मी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स सांगणार आहे तुम्हाला। तर सगळ्यात पहिले आपण घेतलेला आहे नारळ फोडून, तर त्याला पूर्ण असं किसून घ्यायचं आपल्याला। आपला पूर्ण नारळ किसून झालेला आहे। आता आपण स्टफिंग रेडी करू। त्याच्यासाठी पॅनमध्ये टाकायचं 1 चमचा तूप आणि जो आपण नारळ किसलेला होता 1 कप तो टाकलेला आहे। आणि ह्याला असं चांगलं भाजून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते गेलं पाहिजे आणि नारळ असा सुट्टा सुट्टा झाला पाहिजे। तर छान मी असं भाजून घेतलेला आहे त्याला 10 मिनिट मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालू शकता तुम्ही। जेवढा नारळ आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये साखर किंवा गूळ घालायचा आहे आणि त्याला छान असं ज्युसी होईपर्यंत आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे। हे मिक्सचर छान असं बाइंड झालेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये विलायचीची पावडर टाकायची आहे। गुलकंद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर गुलकंद फ्लेवरचे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही गुलकंद ॲड करू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल। या मिक्सचरला पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे पॅनमध्ये। आपले रेडी झालेले आहे मिक्सचर। आता आपण याला काढून घेऊया बाउलमध्ये एका। आणि आता आपल्याला उकड तयार करायची आहे। उकड तयार करण्यासाठी मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 बाउल पाणी टाकलेलं आहे। मीठ पण टाकतोय आपण चवीसाठी। त्याला पूर्ण बॉईल येईपर्यंत तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर ह्याच्यानंतर आपण 1.5 बाउल परत तांदळाची पिठी टाकतोय। जेवढं पाणी घेतलंय तेवढंच आपण तांदळाचं पीठ पण टाकतोय आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच। ह्याच्यावरती 10 मिनिट आपण झाकण ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहेत। हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला मळायला इझी होईल। तर मी पूर्णपणे काढलेले आणि असं छान मळून घ्यायचं आहे ह्याला एकजीव होईपर्यंत। जसं आपण कणकेचा गोळा करतो सेम टू सेम तसंच करायचं आहे। त्याच्यावरती तूप टाकायचे। अजून एकदा परत मी मळतो त्याला। आपलं मळून झालेलं आहे पीठ। आता अजून 10 मिनिट रेस्टसाठी ठेवूया आपण। 10 मिनिट झालेले आहेत आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करू। तर त्याच्यासाठी मी मोल्डला तूप लावून घेतोय, जेणेकरून जो आपला मोदक आहे तो चिटकणार नाही। आपण जो गोळा बनवलेला आहे तो मोल्डमध्ये टाकून पूर्णपणे मोल्डला लावून घ्यायचा आहे साईडनी आणि मध्ये सारण भरण्यासाठी जागा करायची। ह्याच्यामध्ये आपण आपली स्टफिंग भरू आणि ह्याला पूर्ण असं सील करून टाकायचं खालून। लगेच आपला मोदक रेडी होऊन जातो। मोल्ड ओपन केला मी, बघू शकता तुम्ही कसला भारी भारी शेप आलाय। लगेच मोदक रेडी होऊन जातो। सेम आता आपण असेच रिपीट करू सगळ्या मोदकांसाठी। मी 11 मोदक केलेले आहेत। तर 1.5 बाउलमध्ये 11 मोदक झालेले आणि 1 नारळ घेतलेला। आता आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहेत मोदक। तर त्याच्यासाठी आपण एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेले आणि त्याच्यावरती अशी चाळणी असेल किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर पण यूज करू शकता। आणि असे छान सगळे मोदक मांडून घ्यायचे आहेत आपल्याला। आपले मोदक सगळे मांडून झालेले आहेत। आपण केसर लावून घेऊया सगळ्या मोदकांना। आपला केसर लावून झालेला आहे आणि आपण आता 10 मिनिट ह्याला वाफेवरती ठेवणार आहे। तर 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कसले भारी झालेत मोदक आपले। मला माहिती आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करूनच जावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा।